Hello friends, welcome back to this video. In this video we will see the last point of this chapter, that is the page replacement algorithms. Page replacement algorithm चे तीन टाइप्स आपण बघणार आहोत. फर्स्ट वन इज द फर्स्ट इन फर्स्ट आउट, लिस्ट रिसेंटली यूज, ऑप्टिमल आणि अजून एक आहे मोस्ट रिसेंटली यूज MRU, जो की तुमच्या सिलेबसमध्ये दिलेला नाही पण मी इथं घेतलेला आहे तुम्हाला शिकवण्यासाठी. तर आपण बघूया वन बाय वन. तर आधी पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम म्हणजे काय, ते का यूज केले जातात. तर आपण बघितलं की रॅमची साईज कमी असते प्रोसेसच्या साईजपेक्षा, पण तुम्हाला जरी प्रोसेसची साईज जास्त असली तरी तुम्हाला ती रॅम युटिलाइज करायला लागते. मग त्यावेळी तुम्हाला काय करायला लागतं की जे इनॅक्टिव्ह पेजेस आहेत, ज्याची गरज नाही, ते तुम्हाला रॅममधून स्वॅप आउट करावे लागतात आणि आत्ता ज्या पेजची डिमांड आहे त्या पेजला तुम्हाला मेमरीमध्ये रिप्लेस करायचं असतं. फक्त आता हे जे टाइप्स आहेत तीन अल्गोरिदमचे, की कोणत्या पेजला कोणत्या बेसिसवर रिप्लेस करायचं. म्हणजे आत्ता रॅममध्ये काहीतरी पेजेस असतील रन होत असतील किंवा काहीतरी रन झाले असतील, तर जे डिमांड पेज आहे त्या पेजला सेकंडरी स्टोरेजमधून मेन मेमरीमधल्या कुठल्या पेजच्या जागी ठेवायचं आणि कुठल्या पेजला रिप्लेस करायचं, ह्याला एक फॉर्म्युला दिलाय, एक क्रायटेरिया दिलाय. म्हणजे स्वॅप इन स्वॅप आउट करताना एक क्रायटेरिया फॉलो करायचा आपल्याला ह्या तीन टाइप्सनुसार, तो आपण बघणार आहोत. तर आपण पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम म्हणजे काय तर बघूया. वेन पेज फॉल्ट ऑकर्स अँड नो फ्री मेमरी इज अवेलेबल, सो OS रिप्लेसेस पेज युझिंग पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम. म्हणजेच काय, पेज फॉल्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की जेव्हा एखाद्या CPU ला एखाद्या पेजची गरज असते रॅममधून, पण ते रॅममध्ये पेज अवेलेबल नाही, मग ते पेज सेकंडरी स्टोरेजमधून मेन मेमरीमध्ये आणलं जातं. पण सेकंडरी स्टोरेजमधून मेन मेमरीमध्ये आणताना मेमरीची साईज तुमच्याकडे आता फुल झाली पूर्ण. तर तुम्ही काय करता, ऑलरेडी जे पेजेस आहेत त्या पेजेसपैकी कोणत्या तरी एका पेजला तुम्ही सेकंडरी स्टोरेजमधले आलेले पेज रिप्लेस करता. सेकंडरी स्टोरेजमधले जे नवीन पेज आले डिमांडिंग पेज आहे ते तुम्ही ऑलरेडी ऑक्युपाइड स्पेस मधल्या एखाद्या पेजला रिप्लेस करता. त्याचे स्टेप्स सिलेक्ट अ विक्टिम पेज, मार्क इट नॉट प्रेझेंट, इफ मॉडिफाय, राईट इट बॅक टू डिस्क. हे स्टेप्स आहेत. ते स्टेप्स तुम्हाला बघण्यापेक्षा आपण डायरेक्टली अल्गोरिदम्सकडे वळूया. फर्स्ट इन फर्स्ट आउट पहिला अल्गोरिदम आहे की जे पहिल्यांदा पेज सर्वात आधी मेन मेमरीमध्ये आले त्या पेजलाच रिप्लेस करा. आता हे जे मी बोललो ते एक एक्झाम्पल तो तुम्हाला बरोबर क्लिअर होईल की सर्वात जे आधी पेज आले त्या पेजला रिप्लेस करा. तर ह्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत, पेज फॉल्टच्या आणि पेज हिटच्या. पेज फॉल्टच्या तर तुम्हाला माहिती आहे की डिमांडिंग पेज जर रॅममध्ये नसलं तर तो पेज फॉल्ट होतो. तर तुम्हाला ते पेज सेकंडरी स्टोरेजमधून रॅममध्ये आणलं जातं, रॅममध्ये म्हणजे मेन मेमरीमध्ये आणलं जातं. आणि पेज हिट म्हणजे होणं म्हणजेच काय, जर CPUने एखादी पेजची रिक्वेस्ट केली आणि ते पेज रॅममध्ये ऑलरेडी आहे तेव्हा काय होतं, पेज हिट ऑकर होतं. आता आपण एक एक्झाम्पल थ्रू बघूया. ते फर्स्ट इन फर्स्ट आउटचं एक्झाम्पल आहे. ते आपण कसं आहे ते बघूया. फर्स्ट इन फर्स्ट आउट मध्ये काय सांगितले, रिप्लेसेस द ओल्ड पेजेस इन मेन मेमरी सिम्पल युजेस अ क्यूचं स्ट्रक्चर वापरलं तर सुरुवात म्हणजे जो पहिल्यांदा आलाय तो पहिल्यांदाच बाहेर जाणार, जो सर्वात आधी आलाय तो बाहेर जाणार आत्ता, म्हणजे रिप्लेस होणार. म्हणजेच काय, आता रेफरन्स दिलाय, रेफरन्स स्ट्रिंग म्हणजेच काय 1303563, ह्या सर्व पेजेस आता तुम्ही रेफरन्स स्ट्रिंग म्हणजेच काय, तुम्ही असं म्हणू शकता हे सर्व पेजेस सेकंडरी स्टोरेजमध्ये अवेलेबल आहेत विथ 3 फ्रेम्स. 3 फ्रेम्स म्हणजेच काय, मेन मेमरीला यांनी 3 फ्रेम्स मध्ये डिवाइड केले. तर आधी एक्झाम्पल बघण्याआधी तुम्ही हे समजून घ्या की पेज रेफरन्स म्हणजे हा सर्व पार्ट तुमचा, हा पेज रेफरन्सचा पार्ट सेकंडरी स्टोरेजमधून काम करतोय. आणि हे जे 3 पार्ट दिसतात तुम्हाला, हे 3 फ्रेम्स आहेत, ही मेमरी आहे तुमची, एकच मेमरी आहे. फक्त तुम्हाला प्रत्येक पेजसाठी तुम्हाला दाखवलेलं आहे की प्रत्येक पेजसाठी तुमची एक मेमरी कशी काम करते. तुम्ही असं म्हणू नका की मल्टिपल मेमरीज आहेत, एकच मेमरी आहे. फक्त या मेमरीची प्रत्येक वेळी दाखवलेले आहेत एक्झाम्पल घेऊन की तुम्हाला प्रत्येक प्रत्येक पेज वरती कसं काम केलेलं आहे. तर ह्या एका मेमरीला 3 फ्रेम मध्ये डिवाइड केले. तर सुरुवातीला पेज 1 सेकंडरी स्टोरेज मधून आलं, त्याची डिमांड झाली,
ते रॅम मध्ये आहे का नाही, मग तेव्हा मिस होणं म्हणजेच काय, पेज फॉल्ट झाला, मग ते रॅम मध्ये टाकलं. मग परत पेज 3 आलं, ते पेज 3 होतं का रॅम मध्ये नव्हतं, मग परत पेज फॉल्ट झाला. परत 0 पेज नंबर आलं, ते पेज ऑलरेडी होतं का पेज ह्याच्यामध्ये 1 आणि 3 फक्त होते, परत ते पेज फॉल्ट झाला. मग आता पहिले 3 पेज तर आलेले आहेत सेकंडरी स्टोरेज मधून मेन मेमरीमध्ये, मग नंतर थर्ड पेजची डिमांड झाली. मग थर्ड पेज ऑलरेडी आहे इथे ह्या 4 स्टेपला बघा, 130 मध्ये थर्ड पेज ऑलरेडी आहे. म्हणजे ज्या सीपीयूनं सेकंडरी स्टोरेज मधून अशा पेजची रिक्वेस्ट केली जे ऑलरेडी मेन मेमरीमध्ये आहे, तेव्हा पेज हिट ऑकर झालं. मग आता नेक्स्ट पेजकडे गेलं, पेज 5 बघा 031. आता इथं बघा तुम्हाला आता इथपर्यंत समजलं की 3 इथं पेज हिट झाला. आता नेक्स्ट पेज असा आहे पेज 5, जे की पेज मेन मेमरीमध्ये नाही, म्हणजेच काय पेज फॉल्ट होणार आहे. कारण रिक्वेस्टेड पेज आता पेज मेन मेमरीमध्ये नाही, तेव्हा आता तुम्हाला ठरवायचं आहे फिफोनं की कोणतं पेज रिप्लेस करायचं आहे. कारण तुम्हाला पेज 5चं तुम्हाला एक्झिक्युशन करायचं आहे, तर ते एक्झिक्युशन करण्यासाठी तुम्हाला जागा शिल्लक नाही. 031 यांनी ऑक्युपाय करून ठेवल्या, तर ह्या तिघांपैकी कोणतं पेज रिप्लेस करायचं आहे आणि पेज फाईल जागा द्यायची, एकच ठरवायचं फिफो म्हणजेच काय, 031 मध्ये बघायचं की फिफो फर्स्ट इन फर्स्ट आउट, सर्वात आधी ह्या तिघांपैकी सर्वात आधी कोण आलेला आहे, तर आपण इथं बघू शकता सर्वात आधी कोण आलेला आहे, 1 आलेला आहे. तर 1च्या जागी ह्या फाईलला रिप्लेस केला आणि पेज फॉल्ट ऑकर झाला. म्हणजे ते मेन मेमरीमध्ये नव्हतं म्हणून पेज फॉल्ट ऑकर झाला. नंतरचा पेज कोणता आहे, 6 ऑलरेडी आहे का 035 मध्ये आहे का, नाही. तर आता आपण ठरवायचं कसं की सर्वात आधी जे पेज आलेलं आहे ह्या तिघांपैकी 035 पैकी सर्वात आधी जे पेज आलंय त्याच पेजला या 6 बरोबर रिप्लेस करायचं. मग 035 पैकी 5 तर आत्ताच आलेला आहे जस्ट. मग 3 आणि 0 मध्ये चेक करू शकता तुम्ही की 0 आत्ता आलाय, त्याच्या आधी 3 आलाय, म्हणजे सुरुवातीला 3 आलाय नंतर 0 आलाय. मग जो ओल्डेस्ट पेजेस आहे, ओल्डेस्ट पेज कुठला आहे तुमचा 3 आहे, तो 3 त्या 3ला या 6 बरोबर रिप्लेस केला. मग 065 इथं पेज फॉल्ट ऑकर झाला. नंतर लास्ट पेज कुठला आहे 3, मग आता 065 मध्ये 3 आहे का नाही, मग आता ह्या 065 पैकी चेक करायचं की सर्वात आधी पेज कुठला आलेला आहे. सर्वात आधी पेज कुठला आलेला आहे, तर 6 पण आत्ता झालेला आहे, 5 पण आत्ता झालेला आहे. 0 या सगळ्यांच्या 6 आणि 5च्या आधी 0 आलेला आहे, तर 0ला रिप्लेस करायचं 3 आणि पेज फॉल्ट तिथं ऑकर झाला. ही सर्व स्टेप्स तुमची ह्या थेरिटिकल पार्टमध्ये मी एक्सप्लेन केले. तर फर्स्ट इन फर्स्ट आउट मध्ये एवढंच लक्षात ठेवा की आत्ताचं पेज रिप्लेस कोणत्या पेजमध्ये करायचं, जे पेज सुरुवातीला आलेलं आहे, सगळ्यात ओल्डेस्ट पेज आहे, इथे लिहिलेलं आहे बघा, ओल्डेस्ट पेज रिप्लेसेस ओल्डेस्ट पेज. सो नेक्स्ट टाईप आहे तुमचा ऑप्टिमल काय करतं, पास्ट मध्ये चेक करत नाही. आता आपण फर्स्ट फिफो मध्ये काय चेक केलं, पास्ट मध्ये चेक केलं की सुरुवातीला ओल्डेस्ट पेज कुठलं होतं त्याला रिप्लेस केलं. पण ऑप्टिमल मध्ये काय करतं, फ्युचरचा विचार करतं की फ्युचरमध्ये सगळ्यात कमी वेळा जे पेज यूज होणार आहे नेक्स्ट, म्हणजे फ्युचरमध्ये ज्या पेजची डिमांड होणारच नाही त्या पेजला रिप्लेस करून टाका. म्हणजेच काय, रिप्लेस द पेज नॉट निडेड फॉर द लॉंगेस्ट टाइम. म्हणजे ह्या पेज रेफरन्स मधलं असं पेज रिप्लेस करा ज्याची पेज फ्युचरमध्ये डिमांड करणारच नाही सीपीयू, त्यालाच रिप्लेस करा, म्हणजे तेव्हा पेज फॉल्ट ऑकर होणारच नाही. आयडल बट नॉट प्रॅक्टिकल, युजर ॲज बेंचमार्क. एक्झाम्पल रेफरन्स, आता रेफरन्स स्ट्रिंग दिली इथं मोठी विथ 4 फ्रेम्स, म्हणजे इथं मेमरीला तुमच्या 4 फ्रेम्स मध्ये डिवाइड केले आणि इथं पेज फॉल्ट दिलेलं आहे एक्झाम्पलचं. तर आता आपण बघूया 1 बाय 1. आता 7 पेज आलं, 7 पेज मेन मेमरीमध्ये आता काहीच नव्हतं, मग 7 मेन मेमरीमध्ये रिक्वेस्टेड पेज नव्हतं, म्हणजेच काय झालं, पेज फॉल्ट ऑकर झाला. मग 0 आलं, 0 पण नव्हता मेन मेमरीमध्ये गेला फ्रेममध्ये. 1 आला, 1 मध्ये मेन मेमरीमध्ये स्टोअर झाला. 2 आला, मेन मेमरीमध्ये स्टोअर झाला. नंतर काय आला, 0 आला. मग 0 तर इथं बघू शकता, इथं 2107 मध्ये 0 ऑलरेडी प्रेझेंट आहे. मग इथं 0 म्हणजे जी रिक्वेस्टेड 0 परत आला, पण तो ऑलरेडी रॅम मध्ये आहे, तर तेव्हा तो हिट झाला, पेज हिट ऑकर झाला. म्हणजे सर्व पेज फॉल्ट ऑकर झाले, पेज हिट झाला. इथपर्यंत आपल्याला समजलं. आता इथून पुढं ऑप्टिमल खरा चालू झाला की 3 असं पेज आलंय की आतापर्यंत ते नव्हतंच, मग ते मेन मेमरीमध्ये नव्हतं, पण तुम्हाला पेज तर पूर्ण फ्रेम तर पूर्ण फुल आहे. मग तुम्हाला रिप्लेस कोणतं पेज करायचं आहे, इथून पुढे ठरवायचं की तो ऑप्टिमल वे
चेक करायचं. ऑप्टिमल आता तुम्ही इथं नाही चेक करायचं, तुम्ही चेक करायचं रेफरन्समध्ये की 2103 ह्या चौघांना कम्पेअर करायचं. ह्या चौघांमधले असं पेज जे फ्युचरमध्ये सगळ्यात लेट म्हणजे सगळ्यात लेट डिमांड होणार आहे, ज्याची गरज सगळ्यात लेट आहे. तर मग आपण चेक करूया ह्या 3च्या सिक्वेन्समध्ये बघा की 70120 आणि 3 आता रिक्वेस्टेड आहे. आता 3 नंतर चेक करायचं की 2103 ह्याच्यापैकी कोणतं पेज लेटला लागणार आहे. तर 0 तर आत्ता लागणारच आहे, लगेच 2 पण लागणार आहे, 3 पण लागणार आहे. मग 0, 2, 3 हे तिन्ही पण पेज लागणार आहेत. लागणार कुठलं पेज नाही, 1 पेज लागणार नाही. तर आता रिक्वेस्टेड पेज कुठला आहे, 3. आता आपण इथं चेक करायचं 2107 इथं आता जस्ट हिट झालाय, पण नेक्स्ट पेज कुठला आहे, 3. आता हे तर चेक करायचं की 2107 मधलं असं पेज जी फ्युचरमध्ये डिमांड लेट केल्या किंवा करणारच नाही सीपीयू. तर इथं बघूया 3च्या पुढे 0 तर लगेच लागणार आहे, लगेच डिमांड होणार आहे. नेक्स्टला 2 पण लगेच डिमांड होणार आहे, 02. नंतर 7 बघू शकता तुम्ही, 7ची डिमांडच नाही करणार तो, तर 7च्या जागी त्यानं ते पेज रिप्लेस केलं. नंतरचा आहे 0, नंतरचा रिक्वेस्ट आली 0च्या रिक्वेस्टमध्ये काय आलं की ऑलरेडी 0 तुमचा प्रेझेंट आहे ह्या फ्रेममध्ये, तर तिथे हिट झाला. नंतर कोणतं पेज आलं, पेज नंबर 4 आलं. तर आता बघायचं तुम्ही ऑप्टिमली की 2103 मध्ये सगळ्यात लेट पेज ज्याची डिमांड होणार आहे ते कोणतं आहे. ऑप्टिमल म्हणजे लॉंगेस्ट टाइम मध्ये फ्युचरमध्ये जी डिमांड होणार आहे. मग आता 4 नंतर चेक करायचं, 2 ची डिमांड लगेच होणार आहे, 0 ची पण होणार आहे, 3 ची पण होणार आहे, 230 ची होणार आहे. 1 ची डिमांड अशी होणारच नाही पुढं, तर मग ते 4 1च्या जागी रिप्लेस करून टाकलं. म्हणजे 1 ची डिमांड पुढं दिसतच नाही तुम्हाला 4च्या पुढं, तर ते रिप्लेस करून टाकलं. नंतर 2 आहे नंतर काय केलं की 2 आता आहे का तुमच्या फ्रेममध्ये आहे, तर ते हिट झालं. नंतर 3 पण तुमच्या फ्रेममध्ये आहे, हिट झालं, पेज हिट झालं. मग आता नंतर 0, मग 2403 परत हिट झालं. नंतर पेज 3 आहे, रिक्वेस्ट आलं, परत ऑलरेडी ते आहे, परत हिट झालं. आणि परत 2 आणि 3 असे पेज झालेत की ते ऑलरेडी मेमरीमध्ये आहेत. मग आपण इथं असं म्हणून बघू शकतो तुम्ही की पेज फॉल्ट कमी आहेत आणि पेज हिट जास्त आहेत. 1, 2, 3 तर पेज फॉल्ट 6 आहेत आणि हिट किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इथं पेज हिट का जास्त आहेत, कारण आपण इथं ह्या अल्गोरिदमनं काय विचार केलेला आहे की जे नेक्स्ट फ्युचरमध्ये लागणारच नाहीत त्यांनाच रिप्लेस करून टाका. म्हणजे जे फ्युचरमध्ये लागणार आहेत त्यांना ठेवा. त्यांना ठेवल्यामुळे काय झालं की फ्युचरमध्ये लागणाऱ्याच गोष्टी ठेवणार आपण, मग त्यामुळे ते ऑलरेडी मेमरीमध्ये प्रेझेंट राहणारच आहेत. मग ज्या गोष्टी फ्युचरमध्ये लागणार नाहीत त्यांनाच फक्त आपण नवीन पेजला रिप्लेस करून दिले, त्यामुळे जास्तीत जास्त तुमचे पेज हिट झालेले तिथं. सो नेक्स्ट तुमचा अल्गोरिदम आहे लिस्ट रिसेंटली यूज आणि मोस्ट रिसेंटली यूज. हे दोन्ही पण तुम्ही पास्टमध्ये चेक करणारे अल्गोरिदम्स आहेत. तर आपण ते काय आहेत आता ते आपण बघूया. तर लिस्ट रिसेंटली यूज मध्ये काय, कोणता पेज रिप्लेस करतो, जो पेज लिस्ट रिसेंटली यूज केलाय म्हणजे सगळ्यात आधी यूज केलेला आहे, तो कसा यूज केलाय आपण ते बघूया. डायरेक्टली एक्झाम्पल कडे बघूया आपण. हे 7 आला, पेज फॉल्ट झाला, 0 आला, पेज फॉल्ट झाला, 1 आला, पेज फॉल्ट झाला, 2 आला, पेज फॉल्ट झाला. इथपर्यंत सगळं सेम आहे. तर 0 आला, परत 0 ऑलरेडी या पेज फ्रेम मध्ये आहे, तर तो पेज हिट झाला इथं. मग परत 3 आला, 3 आता आहे का बघा, 2107 इथं पेज नाही तो अवेलेबल, तेव्हा तो पेज आता कोणत्या पेजला रिप्लेस करायचा आहे. 3 हा पेज ह्याच्यामध्ये कुठं रिप्लेस करायचा आहे हे कसं ठरवायचं, लिस्ट रिसेंटली यूज. मग काय करायचं आपण, 0, 7012 इथपर्यंत आपण आलतो. आता नेक्स्ट कोणता आहे, 3च्या मागे चेक करायचं, पासमध्ये चेक करायचं की लिस्ट रिसेंटली यूज सगळ्यात आधी कोणता यूज झालेला आहे. कशापैकी, ह्या 4 जणांपैकी चेक करायचं, ह्या 4 कम्पेअर करायचं की ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी कोणता यूज झालेला आहे. यूज म्हणजे सीपीयूनं सगळ्यात आधी यूज कोणता केलेला आहे. तर आता बघू शकतो आपण 3 मधला 0 आत्ताच यूज झालेला आहे, 2 पण आत्ताच यूज झालेला आहे, 1 पण आत्ताच यूज झालेला आहे. 7 असा पेज आहे की जो सगळ्यात आधी यूज केलता सीपीयूनं. तर सगळ्यात आधी यूज केलता म्हणून काय केलं, 3ला या 7च्या जागी रिप्लेस करून टाकलं. 3ला या
7च्या जागी रिप्लेस करून टाकलं, पेज फॉल्ट झाला. परत कोणता आला आता 0 आला. 0 कोणता आता 0 कुठं रिप्लेस करायचा गरज नाही, कारण तो ऑलरेडी पेज इथं आत्ताच एक फॉल्ट झाला त्याच्यामध्ये पेज ऑलरेडी आहे 0, मग इथं पेज हिट झाला. मग आता परत नेक्स्ट कोणता आला 4. आता इथं चेक करू होतं 2103 मध्ये 4 आहे का नाही. तेव्हा आता पेज कुठं रिप्लेस करायचा 2103 पैकी हा 4 पेज नंबर. तर आता त्यासाठी आपण चेक करायचं परत 4च्या मागं चेक करायचं. 0 इथं आहे का आहे, आता रिसेंटली यूज झालाय. 3 आहे का आहे, 3 पण रिसेंटली यूज झालाय. मग 0 गेला, 3 गेला. आता 1 आणि 2 मध्ये सगळ्यात रिसेंटली 2 यूज झालाय. 1 त्याच्या आधी यूज केलाय, म्हणजे सगळ्यात आधी यूज कोणता केलाय ह्या चौघांपैकी 1 यूज केलाय. मग काय केलं 4ला या 1च्या जागी रिप्लेस करून टाकला. मग 2403 पेज मिस झाला म्हणजे पेज फॉल्ट झाला. नंतर 2 ऑलरेडी इथं ह्या फ्रेम मध्ये आहे तर पेज हिट झाला. इथं पण 3 ऑलरेडी पेज फ्रेम मध्ये पेज हिट झाला. इथं पण फ्रेम, इथून पुढचे सर्व फ्रेम्स जे रिक्वेस्टेड आहेत ते ऑलरेडी पेज मध्ये आहेत, त्यामुळे ते पेज हिट झाले. तर लिस्ट रिसेंट यूज मध्ये आपण चेक काय केलं, फक्त 5ला चेक केलं की सगळ्यात आधी सीपीयूनं कोणता यूज केलेला आहे तोच पेजला आपण इथं रिप्लेस करायचा आहे. आणि मोस्ट रिसेंट यूज मध्ये फक्त एकच डिफरन्स आहे की समजा आता 7 इथं आला, 0 इथं आला, 1 इथं आला, 2 इथं आला. आता 0 परत इथं ऑलरेडी होता, 2103 मध्ये ऑलरेडी 0 होता म्हणून तो हिट झाला, पेज हिट झाला. माझा 3 इथपर्यंत आपण चेक केलंय 0 पर्यंत. आता 3. मग आता मोस्ट रिसेंटली यूज म्हणजेच काय, जो आत्ता करंटली यूज केलाय त्यालाच रिप्लेस करून टाका. लिस्ट रिसेंटली यूज मध्ये काय होतं, जो सगळ्यात आधी यूज केलाय लिस्ट रिसेंटली यूज म्हणजे रिसेंटली केला यूज पण लिस्ट वेळा म्हणजे कमी वेळा यूज केलाय, म्हणजे सगळ्यात आधी यूज केलाय त्याला रिप्लेस करा. आणि मोस्ट रिसेंटली यूज म्हणजे काय की सगळ्यात आत्ता जो यूज केलाय करंटली यूज केला सीपीयूनं त्याला त्याच पेजला रिप्लेस करून टाका. म्हणजेच काय, आता 3 पेज आला जो इथं 2107 मध्ये बघा इथं नाहीये पेज, तर पेज फॉल्ट होणार आहे. तर 3 हा कोणाच्या जागी रिप्लेस करायचा, तर कसं व्हायचं की 3च्या मागं लगेच ह्या चौघांपैकी कोणाला यूज केलाय लगेच मोस्ट रिसेंटली यूज लगेच कोणाला यूज केलाय 0ला यूज केलाय, तर ह्या 3ला 0च्या जागी रिप्लेस केला इथं 2137. मग आता परत 0 आला, 0 इथं आहे का या फ्रेम मध्ये नाही. तर आता 0ला कसा रिप्लेस करायचा, परत कोणाच्या जागी रिप्लेस करायचा की परत 0 आला तर 0 नंतर चेक करायचं या चौघांपैकी कुणाला लगेच यूज केलाय. मोस्ट रिसेंटली यूज सीपीयूनं 3ला आत्ताच 3ला यूज केलता, मग 3च्या जागी डबल 0ला रिप्लेस करून टाकला. मग आता परत 4 आला, मग 4 आला तर 4 कोणा जागी रिप्लेस करायचा, 4च्या माग कोणा लगेच 0 इथं फ्रेम मध्ये 0 आहे तर या 0च्या जागी 4ला रिप्लेस करून टाकला. परत मग आता परत 2 ऑलरेडी या फ्रेम मध्ये होता, पेज हिट झाला. मग आता परत 3 आता कोणा जागी यूज करायचा रिप्लेस करायचा जो पेज फ्रेम मध्ये नाही. तर आता इथं बघा 0 4 2 3. आता 3च्या माग आता कोणाला रिसेंटली यूज केलं तर 2ला, मग 2च्या जागी या 3ला रिप्लेस करून टाकला. म्हणजेच जो रिसेंटली यूज केलाय आत्ता त्यालाच रिप्लेस करून टाकायचा. आता परत 0 आला, मग 0च्या माग कुणाला यूज केलाय 3ला, तर लगेच 3च्या जागी 0ला रिप्लेस करून टाकला. मग परत 3 आला तर 3च्या मागे लगेच रिप्लेस. म्हणजे जे जसा सिक्वेन्स तुमचा पुढे जाईल त्याच्या मागचं पेज घ्यायचं आणि त्याच्या जागी रिप्लेस करून टाकायचं. इतका सिंपल आहे मोस्ट रिसेंटली यूज हा तुमचा अल्गोरिदम. सो आय होप तुम्हाला या व्हिडिओ मधले सर्व पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम समजले असतील. जर नसेल समजले तर तुम्ही रिवाइंड करून मागे बघू शकता की कोणत्या रिप्लेसमेंट अल्गोरिदम मध्ये कोणते की पॉइंट्स लक्षात ठेवण्याचे आहेत. सो आय होप तुम्हाला आत्तापर्यंतच्या सर्व तुमचा जो मेमरी मॅनेजमेंटचा चॅप्टर आहे तो सर्व क्लिअर झाला असेल. सो थँक्यू एव्हरीवन. सी यू इन द नेक्स्ट चॅप्टर.